नाशिकमध्ये तुम्ही नेमकं कोणत्या परिसरात आहात आणि तिथे काय वातावरण आहे? रिद्धी, खरं तर किरण यांनी आपल्याला जी माहिती दिली की मिरची हॉटेलच्या सिग्नल पासून रोड शो जो आहे तो सुरू होणार आहे, त्या रोड शोच्या मध्ये म्हणजे रोड शो साधारण 2 किलोमीटरचा आहे, 1 किलोमीटरभर अंतरावर मी उभा आहे, म्हणजे इथून रोड शो जाणार आहे. जर तयारीचा विचार करायचा झाला तर आता माझ्या समोर जे लोक आहेत ते खरं तर नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबक तालुक्यामध्ये जो दुर्गम भाग आहे तिथलं आदिवासी पारंपरिक नृत्य आहे ते नृत्य सादर करण्यासाठी म्हणून थांबलेले आहेत. आणि असे अनेक कार्यक्रम जे आहेत ते या रस्त्यावर केले जाणार आहेत, रोड शो मध्ये केले जाणार आहेत, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी केले जाणार आहेत. आपण बातचीत करूया. खरं तर जे दादा या पथकाला घेऊन आलेले आहेत आदिवासी नृत्य सादर करण्यासाठी, त्यांच्याशी बातचीत करूया. दादा, काय हे नृत्य म्हणजे नेमकी काय परंपरा आहे? पंतप्रधान नाशिकमध्ये येत आहेत, काय भावना आहे? आमची अशी भावना आहे का आमची संस्कृती, आम्ही आदिवासी, आमची अशी संस्कृती, आमचा कांबड नाच राहतो. आम्हाला असं कळतंच का पंतप्रधान नाशिकमध्ये येणार आहेत. तसेच आम्ही आमची संस्कृती आम्ही त्र्यंबकेश्वर घेऊन पहाटे 4 वाजता इथं नाशिकला आलेलो आहे. आणि इथं आम्ही त्यांच्यासमोर आमचं जे संस्कृती कांबड नाच आहे ते आम्ही दाखवलं जाईल. दादा, आपण म्हणजे बाकी जे डान्स प्रकार किंवा नृत्य प्रकार असतात त्यांची दर आठवड्याला रिहर्सल करतात लोक आणि त्यानंतर नृत्य सादर करतात. आज तुम्हाला पंतप्रधानांसमोर सादर करायचं आहे, कशा प्रकारे तयारी झालेली आहे, तयारी केली? हो, इच्छुकप्रमाणे आम्ही तयारी केलेली आहे. आणि आम्ही खूपच लांबून आलो आहे, जवळजवळ आम्ही 25 किलोमीटर अंतरावर आलो आहे. तर आम्ही पहाटे 3 वाजता निघालो तिथून, तर इथपर्यंत आम्हाला यायला 6 वाजले. खूप इच्छुक आम्ही कार्यक्रमासाठी. दादा, पंतप्रधान येत आहेत, पंतप्रधान मला नृत्य सादर करण्याची संधी मिळते, काय नेमक्या भावना आहेत, कसं वाटतं? भावना एकच, आम्हाला आज म्हणजे पहिल्यांदा आम्ही काहीतरी 30-35 वर्षे होऊन गेले, आमची वय झाली. आम्ही हा नृत्य लहानपणापासून करतो, पण आज आम्हाला योगायोगाने त्यांचे दर्शनात आम्हाला एक नृत्य करायला वेळ भेटला, हे आम्ही लय आभार मानतो. आणि आमचा हा कार्यक्रम जो आहे आदिवासी ढोल नाच, कांबड नाच नृत्य. विक्रांत, एकंदरीत या सगळ्या आदिवासी बांधवांच्या ज्या भावना आहेत, जो उत्साह आहे तो आपल्याला पाहायला मिळतोच आहे. पंतप्रधानांसमोर त्यांना काहीतरी सादर करायला मिळेल म्हणून. पण मला असं म्हणायचं की ते एखादी झलक आपल्याला दाखवू शकतील का त्यांच्या या नृत्याची? रिद्धी, खरं तर आपण त्यांनाच विचारून बघूया. दादा, आता हे जे नृत्य आहे त्याची एक लहानशी झलक पाहायला मिळेल का पुढारीच्या प्रेक्षकांसाठी? एक लहानशी झलक दादा, लगेच आपण म्हणजे आता सुरूच आहे लाईव्ह, आपण लगेच बघूया. रिद्धी, आपल्याला एक लहानशी झलक जी आहे या नृत्याची ती पाहायला मिळते. आपण पुढारीच्या प्रेक्षकांसाठी म्हणून एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य असणार आहेत, कारण हे कांबड नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबक तालुक्यामध्ये अतिशय दुर्गम असलेल्या भागामधलं हे पारंपरिक आदिवासी नृत्य आहे. आणि आता आपण पाहू शकतोय की तयारी करतायत. एक ढोल जो आहे तो त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्या पायाला घुंगरू बांधलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, हातामध्ये 2 काठ्या आहेत. आणि आता त्यांचं जे नृत्य आहे ते सुरू होतंय. आपण पाहूया नेमकं काय आहे. ढोल जो आहे तो बांधला जातोय, तो ढोल बांधल्यानंतर ढोल वाजवण्याला सुरुवात होईल आणि त्याचं सुरू झालेलं आहे, नृत्य सुरू झालेलं आहे. रिद्धी,
कांबड नाच नृत्य खरं तर हेदुलीपाडा नावाचं जे अतिदुर्गम भागातलं गाव आहे त्या भागातून हे जे आदिवासी बांधव आहेत ते आलेले आहेत आणि त्यांचं हे पारंपरिक नृत्य आपण आत्ता पाहिलं आणि हेच नृत्य ते जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर सादर करणार आहेत. अगदी ते आपल्याला आणखी काहीतरी करून दाखवू इच्छित आहेत. आपण पाहूया काय चक्र फिरवायचं असं ते म्हणतात. पाहूया नेमकं हे काय आहे, पाहूया आपण. आणखी ते सादर करतायत त्यांचं जे नृत्य आहे ते पुन्हा सादर करतायत.